बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत पुलानी. सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी. नेमकं ग्रामीण भागात काय कार्यक्रम चाललाय हे मी दररोज एक विषय, दररोज एक वेगळा विषय मी तुम्हाला दाखवत असतो. आता मी बेंबळी गावात आहे आणि माझ्या पाठीमागे इथं अशोकभाऊ जगदाळे यांचा इथं कार्यक्रम सुरू आहे. क्रांतीनाना मळेगावकर यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. इथं महिलांची खूप गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. नेमकं इथं काय कार्यक्रम आहे आणि ज्या कार्यक्रमामध्ये जे बक्षीस जिंकलेलं आहे त्या महिला आपल्या सोबत आहेत. मी तुम्हाला त्या महिलाच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे. इथं कार्यक्रम जो सुरू होता या कार्यक्रमामध्ये या महिलांनी बक्षीस जिंकलेलं आहे. नेमकं पैठणी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होता. पुढे या इकडं आपण इथं थोडं ज्या महिला आहेत या महिलांनी त्यांनी इथं बक्षीस जिंकलेलं आहे. आपल्या सोबत महिला आहेत. नेमकं कार्यक्रम काय होता आणि महिला काय म्हणतात बघूया आपण. इथं खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला. आता क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम होता. खास महिलांसाठी अशोकभाऊ जगदाळे यांनी आयोजित केला होता बेंबळी गावामध्ये. आणि इथं या आजीने पण एक पैठणी जिंकली. या आजीच्या पण हातामध्ये बक्षीस आहे आणि इकडे पण या ताईच्या हातामध्ये सुद्धा एक पैठणी आहे. नेमकं काय नाव आहे तुमचं? माझं नाव प्रियांका आनंद राऊत. मी महांगीचे आहे. मला वाटत नव्हतं की मी पैठणी जिंकन. अशोक भाऊ यांनी कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. होम मिनिस्टर कार्यक्रम होईन ह्या एरियामध्ये होईन असं काही वाटलं नव्हतं मला, पण मी सहभागी झाले आणि मी पैठणी जिंकले. त्या मनापासूनच आभार. काय वाटलं बरं? तुम्ही खूप तिथं आनंदी होतात वर कार्यक्रम ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस. मला वाटलं चान्स आहे तर कशाला सोडायचं आहे. त्यासाठी मी पुरेपूर माझा आनंद लुटला. त्यासाठी मी अशोक भाऊ निवडणुकीला उभारले तर मी त्यांच्या पाठीमागे राहीन ही मी अशी मला. आजी खूप डान्स मारला तुम्ही पण. काय नाव आहे तुमचं? केशर शिवाजी फसके. केशर फसके. काय वाटलं बरं? काय पैसे बी आहेत तुमच्या हातात, बक्षीस पण आहे. कुणी दिले ते? अशोक भाऊ जगदाळे यांनी मला डबा आणि 500 रुपये हे बक्षीस दिले. 500 रुपये क्रांतीनाना मळेगावकरांना दिलेले आहेत. बरं. खिचडली नोट. बरं. 500 रुपये बक्षीस दिले आजीला. स्वतः त्यांनी दिले त्यांच्याकडून. आणि हा जो डबा आहे हा डबा अशोक जगदाळे यांच्याकडून बक्षीस दिलेला आहे. हा त्यांच्याकडून बक्षीस दिले आणि हे पैसे क्रांतीनाना मळेगावकर यांनी दिलेले आहेत. काय मला वाटत नव्हतं मी भाग घेते का असे असं पैसे पडतील खाली असं वाटत नव्हतं. असं वाटत नव्हतं मी ह्याच्यामध्ये भाग घेईन असं वाटत नव्हतं. पण कोणाला लागला पैसे ते? कोणाला द्यायचे पैसे? मुलगा आहे माझा. असं आहे. वाटत नव्हतं की मी असं डान्स मध्ये भाग घेईन असं वाटत नव्हतं. पण मला माझ्या काय भजन करता काय? मी भजन करते आणि मला भजन करते. मला भजनामध्ये आवड आहे आणि मी त्याच्यामध्ये डान्समध्ये भाग घेतला आणि मी सक्सेस झाले. आणि मला अशोक भाऊ जगदाळे हे माझे भाऊ आहेत. मी त्यांना कधीही बहुमतानं निवडून त्यांना देईन. माझा पाठबळ त्यांना आहे. जय मल्हार. बघूया आणखीन. आजी तर खूप डान्स केला आजीने. तुम्ही पण होतात पण तुमचा एक नंबर आला तुमचा आणि पैठणी घेतली. काय नाव आहे तुमचं? माझं निर्मला ढोले. माझं नाव निर्मला ढोले आहे. माझी इच्छा पण नव्हती घरूनच यायची. शेतीतून उशीर झालाय तर मग खूप आले होते. पण मला जाऊन बघू तरी म्हणलं 5 मिनिट म्हणलं. जाऊन बघू तरी म्हणलं 5 मिनिट म्हणलं. मग जाऊन आले तर मग बायका गेले. बघू म्हणलं हारू तरी ना जिंकू तरी म्हणून मी धाडस करून गेले. माझं वय पण जास्त झालेलं आहे. 60 वर्ष वय आहे माझं. माझी मुलं तुमचे एवढे आहेत. पण म्हणलं कोण नावं ठेवू अगर काय करू पण जायचंच म्हणलं ठरवायचं. फुल डान्स केला तुम्ही? फुल डान्स केला. माझ्या अंगात कला पण तेवढीच आहे. डान्स पण करायला मला आवडतंय. कुठेही कार्यक्रम असला तर मला पण तुम्ही बोलवावं, मी पण यावे आणि मला यायची अशी अंगात पण कला खूप आहे. पण कसं आहे मी करता येत नाही आता मला भरलेत म्हणून. पण ह्या वारी धाडीच केलं मी तिथं. काय सांगणार? अशोक भाऊ पुढे निवडणुकीला उभारायला पाहिजे का त्यांनी? निवडणुकीला उभा बी राहायला पाहिजे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे. आमचा शब्द ही खरा होणारच आहे शेवट. आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत. निवडून यावं, त्यांनी आमच्या गावाचा विकास करावा आणि पण आम्ही त्यांच्या भाग यावं. त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं पाहिजे. अशोक भाऊ हे आलेच पाहिजे. बेंबळीमधून आलेच पाहिजे. येणार म्हणल्यावर 100% येणार. आमची गॅरंटी. तुम्ही पण विश्वास धरा. अशोक भाऊ येणार निवडून किती बी केलं तर. आम्ही त्यांच्या पाठीमागावं. त्यांनी आमच्या असंच पाठीमागं राहावे. कुठं पण कार्यक्रम करावं. आम्हाला स्टेजवर यायची संधी दिली. आम्ही अडाणीवाई शेतात गेलेल्या स्टेजवर कोण येतंय आम्हाला. पण आता त्यांच्यामुळे आम्हाला पण चान्स मिळाला तिथं स्टेजवर जायला. त्यांची मी आता
सहज आभारी आहे त्यांना. मी पाठीमागं उभा राहते, काय टेन्शन नाही, निवडून येतात त्यांनी. बघा इथं अशोक जगदाळे यांनी बेंबळी गावामध्ये खेळ पैठणीचा क्रांतीनाना मळेगावकर यांचा आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि इथं ज्या महिलांनी बक्षीस जिंकलंय त्या महिलांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवल्यात. आणखी पण काही महिला येतील बाहेर, बघूया आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. आता मी तुम्हाला काही महिलांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात, आणखीन दाखवणार आहे. मात्र आपल्यासोबत आता अशोक भाऊ जगदाळे आहेत, जे आता येणारी विधानसभा आहे, या विधानसभेत महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. ते वेगवेगळ्या गावामध्ये कार्यक्रम घेतात आणि इथं क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम घेतला. हा जो हॉल आहे, वेलकम हॉल आहे बिंबळी या गावामध्ये, फुल गच्च भरलेला आहे हॉल. आतमध्ये जायला म्हणजे फुल असं गच्च गर्दी झालेली आहे खूप महिलांची. अशोक भाऊ तुम्ही काय सांगाल, आता इथं आतमध्ये कार्यक्रम घेतलाय क्रांतीनाना मळेगावकरचे 12 शो होणार आहेत, काय सांगाल बरं? आता इथं फुल गच्च भरली गर्दी झालेली आहे आतमध्ये महिलांची. महिलांचा सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की हा कार्यक्रम महिलांना खूप आवडलेला कार्यक्रम आहे. हा केवळ आम्ही 1-2 कार्यक्रम करत होतो, करत आज 10वा कार्यक्रम इथं सुरू आहे. आणखीन याच्या पुढे 5 कार्यक्रम अजून महिलांची मागणी आहे. एकूण 15 कार्यक्रम होणार आहे. एकूण 15 कार्यक्रम होऊन जवळपास आपण 60,000 महिलांपर्यंत पोहोचण्याचा आपला हा पुढचा प्लान आहे. अच्छा, आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला बेंबळी गावातला? महिलांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि महिलांना खूप आवडलेला कार्यक्रम आहे. आज तुम्ही बघताय खालचा हॉल भरलेला आहे, वरच्या बाल्कनी भरलेल्या आहेत, सगळं पूर्ण. आणि खास करून आपल्याला सांगायचं की जेवढ्या हिंदू महिला आहेत तेवढ्याच मुस्लिम महिलासुद्धा तेवढ्याच मोठ्या संख्येने आहेत. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आहे, महिलांसाठी असल्यामुळं वर्षभर महिला चूल आणि मूल ह्याच्या पुढे जात नसते, म्हणूनसाठी हा कार्यक्रम करतोय. प्रत्येकाला बक्षीस आहे, प्रत्येकाला 3 तास मनोरंजन करून हा खेळ खेळण्याची संधी श्रावण महिन्यानिमित्त आपण उपलब्ध करून दिलेली आहे. अच्छा, आणखीन कुठं कार्यक्रम होणार आहेत, कोणत्या गावात होणार आहे? आता याच्या पुढचा कार्यक्रम उद्या तेरमध्ये आहे. किती वाजता होणार आहे कार्यक्रम तेरमध्ये? तेरमध्ये कार्यक्रमाला अडथळा आणण्याचा काही लोकप्रतिनिधीचा कदाचित असा काहीतरी दिसतोय, कारण आम्हाला पोलिसांनी का घेऊ नये, का घेतले, परवानगी अजून दिलेली नाही आहे आणि परवानगी देण्यास थोड्याफार काही प्रमाणामध्ये टाळाटाळ होत असल्याचं दिसतंय. आम्ही आज DYSPना विनंती केली आपण देण्यात यावं, कारण हा महिलांचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम ते म्हटले आम्ही देतो, पण अजून पोलीस स्टेशनमधनं परवानगी उद्या कार्यक्रम आहे अजूनपर्यंत मिळालेली नाही. म्हणजे आज रात्रीपर्यंत नाही मिळाले अजून, उद्या काय मग कार्यक्रम कसा होणार का नाही? कार्यक्रम होणारच, कार्यक्रम मी करणारच आहे. शेवटी माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी महिलांसाठी करतोय आणि जर सगळ्या महिलांना जर नको असेल तर मग कार्यक्रम कॅन्सल करूया. नाही तर सगळ्या महिलांना मी ज्यांनी नाकारलेले आहे त्यांच्याकडे घेऊन जातो. बाबा तुमच्यामुळे बघा हे लोकांना कार्यक्रम नको आहे. अच्छा, पुढे आणखी दुसरीकडे कुठं होणार आहे? आता याच्यानंतर आम्ही करजखेड्यामध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्यानंतर वाघोली उपळा या परिसरामध्ये एक आहे. असे अजून 3 कार्यक्रम इथं आणि त्या बाजूला 2 कार्यक्रम, असे अजून 5 कार्यक्रम होते. काय आवाहन कराल तुम्ही? खास महिलांसाठीच कार्यक्रम घेताय तुम्ही? कारण कसं आहे माहिती आहे का, माझी माता माऊली ही कायम दुर्लक्षित असते. आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये या माता माऊलीकडे दुर्लक्षित जातं. आपण देवदर्शन जसं 18,000 महिलांचं देवदर्शन केलं, त्याचप्रमाणे यावेळी देवदर्शनाला पाऊस पाण्याचा पूरपरिस्थिती असल्यामुळे झालं नाही, म्हणून महिलांच्या खास सांगण्यामुळं आपण हा कार्यक्रम इथे घेतोय. महिलांच्या विनंतीवरनं आपण हा कार्यक्रम इथे घेतोय आणि त्या भरघोसाचा प्रतिसाद आहे. बघा इथं अशोक जगदाळे यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी. आता येणारी विधानसभा जी आहे महाविकास आघाडीकडून ती इच्छुक आहेत, उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत ते. आणि इथं त्यांनी 15 शो ठेवलेत. म्हणजे क्रांतीनाना मळेगावकर जे आहेत खेळ पैठणीचा त्यांचा कार्यक्रम खच्च फुल गच्च भरलेला आहे. आता इथं मंगल कार्यालय आहे, या मंगल कार्यालयामध्ये तिथं कार्यक्रम आतमध्ये सुरू आहे. महिला काय येतात बाहेर आतमध्ये, आतल्या कार्यक्रम बघून ज्या महिला बाहेर आल्यात त्या काय म्हणतात आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव आहे तुमचं? लतिका विश्वनाथ करडे. लतिका विश्वनाथ करडे. बघितला कार्यक्रम मध्ये? छान कसा आहे कार्यक्रम? छान आहे. कोणी ठेवलाय तो कार्यक्रम असा? इथे व्यासला इथे व्यास होय. कोणी ठेवला होता कार्यक्रम? मावशी सरांचं नाव अशोक भाऊ जगदाळे यांचा कार्यक्रम होता. त्यांच्यातर्फे आम्हाला गिफ्ट भेटल्यात. आम्ही त्यांच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. काय होता बरं कार्यक्रम? कसा वाटला कार्यक्रम? होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता. सरांनी महिलांसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली. बायकांना चूल आणि मूल ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून हा कार्यक्रम ठेवला गेला. तसेच सरांनी आमदारकीला सरांनी अशोक भाऊ जगदाळे सर हे आमदारकीला उभा राहिलेले आहेत.
त्यांना आम्ही मतदान करू. सरांनी आमच्या गावासाठी काहीतरी चांगला विकास करावा एवढी आमची त्यांच्याकडून अपेक्षा. हा. बरं होय. काय काय मावशी काय नाव आहे तुमचं? या पुढं बोलायचं. हो, तुम्हाला येतं बोलायला? काय नाव आहे तुमचं? सुलभा शिवाजी गंभीर काय घेतलं हातात ते? गिफ्ट घेतले. होम मिनिस्टर तर्फे अशोक भाऊ जगदाळे यांनी गिफ्ट दिले. मग चांगला वाटला कार्यक्रम, बघण्यासारखा होता. हा, खूप छान वाटलं. कधीच असं आलेलं नव्हतं आम्ही. हा, पहिल्यांदाच बसलो असं. आता काय आहे, एकंदरीत आता विधानसभेची निवडणूक पुढे लागली तर अशोक भाऊ जर उभारले तर काय होईल? त्यांना वोट देईल. त्यांना त्यांच्यासारखं माणूस असं पाठीशी उभा आहेत म्हणल्यावर त्यांना वोट देत जाईल. बघा विशेष इथं मुस्लिम महिला सुद्धा आलेल्या आहेत कार्यक्रमाला. कसा आहे बाप? क्या नाम आहे आपका? त्याला पोरगामध्ये हा? बघा त्यांचं पोरग मध्ये विसरून आले ते. पोरग विसरून आले ते मध्ये. काय नाव आहे? साधना जाधव. काय सांगाल इथं काय कार्यक्रम होता मध्ये? इकडे या की पुढं. अशोक भाऊच्या काय होतं कार्यक्रम? होम मिनिस्टर. काय वाटलं बरं कार्यक्रम बघून? हा? चांगला वाटला. कुणी ठेवला होता ते? हो, जगदाळे भाऊने हा? जगदाळे भाऊनी मग आता निवडणूक लागली तर आमदार करून द्यायचं. होय द्यायचं का आमदार? कोणाला द्यायचं आमदार? जगदाळे द्यायचं. जगदाळे काय बरं का बरं त्यांना द्यायचं? का असं चांगलं केल्यावर काय झालं ना? गावाला सगळा विकास केला तर द्यायचं नाही. गावाला विकास केल्यावर करून आमदार करून द्यायचं. हा. हा, काय म्हणला तुम्ही? गावाचा विकास करून दिला तर बरं रस्ते, शेतातले वाटा करून द्यायला पाहिजेत. द्यायला पाहिजे. होय बघू कार्यक्रमाला आलेले आजचे आहे. काय चाललंय? काय घेतले? डबा दोन डबे आणले का? नाही हा. नित्याने दिले ती कार्यकर्ते. बरं मला सांगा आता कार्यक्रम बघितला का मध्ये? हा, बघितलं काय होतं मध्ये? काय नाचायचं हे आम्ही अलीकडेच होता. कुणी ठेवला होता कार्यक्रम? कुणी ठेवलाय किंवा जगदाळ्या काय काय नाव बी नाही. जगदाळे अशोक जगदाळेच की. हा 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 होय. हा हा ए आजी कुठं चालला? बोलले मी. अहो अहो, ऐका की मला कुठं बोलला तुम्ही? तिथं बोलला असाल तुम्ही. काय 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 घेतलंय? काय घेतलंय? जीप दिलं, हा? भाऊनी दिलं, काय दिली भाऊने? जीप दिलं, जीप जीप. जीप काय ना त्याच्याला आम्हाला काय कळतंय? दोन डबे आणले का एकच? नाही त्या सुनेचा आहे आमच्या. खरं सांगा खरं आहे, खरंच पळाले मी. काय भाऊला बोलून आले की आता काय म्हणलं भाऊला? भाऊला मला उठून पळा पडायला होतं. मी तिथं भाषण केलंय परळीत. काय म्हणून? काय काय लय हा? लय काय सांगू तुम्हाला आता ती. तिथं परळीत भाषण केल्या गेल्या ते आता हे आमदार करायचं का भाऊला मग? आमदार करायचा आहे भाऊला. होय. लेकरू लेकराला आई कधीच गद्दार होत नाही. आईचा आशीर्वाद आहे लेकराच्या पाठीमागे. कोणत्या लेकराच्या पाठीमागे आहे? अशोक भाऊच्या. होय हा कसं काय? लेकरू आहे ते आमचं. इकडे इकडे सारखं इकडे. काय म्हणले? लेकरू आहे म्हणलं भाऊ, लेकरू आहे. आई कधीच सुद्धा बैमान होत नाही लेकराला. आईचा आशीर्वाद आहे आता उभं पाठीमागे. करायचं का त्यांना? उभा करायचा आहे. उभं करायचंय? हो 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 होय. हो करायचं. बघा इथं महिलाच्या बक्षीस घेऊन बाहेर आलेले आहेत. ज्या महिलांना गिफ्ट मिळालेलं आहे त्या महिलाच्या प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला. महिला बाहेर जातात. बघूया आता आतमध्ये काय महिला आहेत. तिथं कार्यक्रम आतमध्ये सुरू आहे. खेळ पैठणीचा होम मिनिस्टर क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम अशोक जगदाळे यांनी ठेवलेला आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्या महिला आल्या होत्या त्या काय म्हणाल्या, त्यांचं काय मत आहे बघूया आपण. आणखी काय महिला येतात बघूया. काय नाव आहे तुमचं? रागिनी सचिन ढोबे. बरं काय आहे? काय माहिती नाही, गिफ्ट आहे पण काय ते बघा की उघडून द्यात काय आहे ते बघू बरं. गिफ्ट नेमकं काय आहे आपण उघडून बघूया. नेमकं दाखवा बरं उघडून. आजी उघडा तर काय आहे ते. टिफिन आहे हा. बघा इथं हा टिफिन आहे आणि टिफिन गिफ्ट करण्यात आलेला आहे. हा ओके. महिलांना इथं ज्या महिला या कार्यक्रम बघण्यासाठी आल्या होत्या त्या महिलांना गिफ्ट देण्यात आलं. काय वाटतं तुम्ही कार्यक्रमात सहभाग घेतला होता का? घेतला होता ना. काय कोणत्या कार्यक्रमात होता? कोणता कार्यक्रम होता? हा म्हणजे होम मिनिस्टर कार्यक्रम आहे हा. कोणी घेतलेला आहे? हा कार्यक्रम अण्णाभाऊ जगदाळे यांच्या प्रचारार्थ हा कार्यक्रम घेतलेला आहे. मग पुढे आता विधानसभेला उभारले तर 100% आम्ही त्यांनाच करू नंबर. होय. हो. काय नाव आहे तुमचं? स्वाती प्रशांत ढोबळे. आता मध्ये कार्यक्रम हो होते. स्टेजवर हो कोणत्या कार्यक्रमात होता? एन्जॉय करायला लास्ट. हा केला काय एन्जॉय? हो. काय वाटतं बरं एकंदरीत कार्यक्रम महिलासाठी? याच्या अगोदर तुम्हाला जसं कळतंय तसं कार्यक्रम कधी झाला इथं? नाही कधीच. तुमचं माहेर कोणता आहे? पाडोळी. इथं पडलोय. हा अकुबाई पाडोळी. बरं. मग कधी या भागात असा कधी कार्यक्रम पार पडला होता? तिथं माहेरला
की सासरला? नाही कधीच नाही. होय, तुमचं कुठलं माहेर? माझं पण पाडोळीच आहे बाहेर. आम्ही दोघी बहिणी आहेत आणि बहिणी असून आम्ही दोघी जावा पण आहोत. अरे वा, घरातल्या घरातच हो. भांडण होतं की नाही मग? नाही कार्यक्रम याच्यापूर्वी कधी झाला होता असा? नाही नाही याच्यापूर्वी कधीच हा असा कार्यक्रम झाला नाही. आणि म्हणजे महिलांना चूल आणि मूल याच्या पलीकडेही जाऊन काहीतरी जग असतं हे आम्हाला ह्या कार्यक्रमातून म्हणजे कळालं. बघूया आणखी काय महिला आहेत, थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. मी तुम्हाला गिफ्ट काय दिले ते उघडून दाखवले. बघूया आणखी आतमध्ये महिला आहेत, कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रम सुटल्यानंतर बघूया आपण, पाहूया. आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला एवढा कार्यक्रम इथं आमच्या बेंबळी गावामध्ये ठेवला. तसेच आसपासच्या सगळ्या महिलांना इथं येऊन आपलं म्हणजे चूल आणि मूल सोडून कार्यक्रम एन्जॉय करता आला. त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. ज्योती बालाजी सगट. हा, ज्योती बालाजी सगट. होते का कार्यक्रमात? हो, काय वाटलं बरं आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे? खूप छान वाटलं आम्हाला. होय, आनंद वाटला. हे सगळे लहान लेकरं पण घेऊन आले. हो, कोणी ठेवला होता कार्यक्रम? अशोक भाऊ. असं कोणी? होय, कोण आहे ते? सुनबाई. सासू सुना मिळून आलो कार्यक्रम बघायला. हा? काय वाटलं बरं कार्यक्रम पाहायला? हं? होय, छान वाटलं. छोट्या मुली पण आल्या. पहिला कार्यक्रम तो काय वाटलं तुला? हा? कुणाचा कार्यक्रम आहे माहित आहे? कुणाचा आहे? दादाचा. हा? दादाचा. होय, हे कुणाचा कार्यक्रम आहे? बघितलास का आतमध्ये कार्यक्रम होता? आतमध्ये कार्यक्रम होता, बघितला जातो. काय म्हणलं? काय वाटलं? कसा वाटला कार्यक्रम? चांगला. चांगला. छोटे मुलं पण आलेले होते. बघूया आतमध्ये महिला आहेत, बाहेर येतात. एक एक महिलाच्या काय वेगळ्या प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवतो. आता कार्यक्रम बघून महिला बाहेर आलेल्या आहेत. काय नाव आहे तुमचं? मीरा बालाजी नवले. काय वाटलं बरं आतमध्ये कार्यक्रम होता? छान वाटलं. कोणी घेतला होता? अशोक जगदाळ. बरं, हे काय दिलं आता? ही भेट वस्तू देण्यात. बरं, होय. काय सांगाल कार्यक्रम कसा वाटला बरं? एकदम छान वाटला कार्यक्रम. चांगला वाटला. मग आता पुढं निवडणूक येणार आहे की आता? हा, काय बरं? निवडणुकीला हे करायचं, निवडून द्यायचं मतदान कुणाला? अशोक भाऊला. होय, हा, देणार. काय घेतलं ते? तुम्हाला दिला का डबा? आम्हाला दिला डबा. काय नाव आहे तुमचं? कुठून आला तुम्ही? महादेवाडीहून बरं संगीता बाळासाहेब बागे. बरं, काय कसा वाटला कार्यक्रम आतमध्ये? छान वाटला. हा. अच्छा, हम्म. बघा इथं बेंबळी गावामध्ये अशोक जगदाळे यांनी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम क्रांती नाना मळेगावकर यांचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रम पार पडला आणि आतमध्ये कार्यक्रम बघून महिला ज्या बाहेर आल्यात, अशोक जगदाळे काय म्हणाले मी तुम्हाला दाखवले. काही महिलाच्या प्रतिक्रिया दाखवल्यात. ज्या महिलांनी बक्षीस जिंकले त्या महिलाच्या सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूवर्स 2,67,00,000 व्ह्यूवर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आपल्यासोबत होम मिनिस्टर फेम क्रांती नाना माळेगावकर आपल्यासोबत आहेत. खेळ पैठणीचा कार्यक्रम यांनी खूप असा भारी केलेला आहे. मी बेंबळी गावात आहे आता. स्वागत आहे तुमचं टुडे समाचार न्यूजमध्ये. काय सांगाल, आज तुम्ही बेंबळी गावात आले होते आणि कार्यक्रम खूप जोरात केलेला आहे. सर्व महिलांना तुम्ही हे केलं. खऱ्या अर्थानं एक परिवर्तनाची लाट या मतदारसंघात मी पाहतोय. महाराष्ट्रावर जवळपास 23 आमदारांचं काम करतोय. त्यात सगळ्यात उत्तम प्रतिसाद ग्रामीण भाग असताना सुद्धा, एक दुष्काळग्रस्त भाग असताना सुद्धा अशोक भाऊंना एवढा पाठिंबा आहे की रोज 11-12 वाजता त्या कार्यक्रमाला 5 वाजता महिला येतात आहे. कुठल्या बक्षिसाचे आमिष कमी करून तो एक आनंद घ्यायची त्यांची इच्छा आहे आणि खूप त्रास तर इथले लोक जाणवतात आहे. पाण्याच्या अडचणी असतील, बाकीच्या समस्या असतील, रस्त्याच्या अडचणी असतील आणि विधानसभेत जी कामं आमदारांनी करायला हवी ती झाली नाहीत असं जाणवतंय. त्यामुळे महिलांचा एक रोष यातून जाणवतोय. डोक्यावरती हंडा आहे, रस्ते खराब आहेत, अडचणी आहेत आणि या गावात कार्यक्रम केल्यावरती अडचणी मी जाणून घेण्यासाठी खऱ्या अर्थानं अशोक भाऊंच्या संकल्पनेतून हे कार्यक्रम आम्ही करतोय. आजचा हा 9वा कार्यक्रम यशस्वी पार पडला. खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम करत असताना महिलांना चूल आणि मूल यातून बाहेर पडून एक जगण्याची संधी अशोक भाऊंच्या माध्यमातून आम्ही देत आहोत आणि महिला मनमुरा स्वतःसाठी जगतात आहेत. बंधनं सगळी तोडून, कारण की 50% आरक्षण कागदावर नसं आहे, त्यांना जगायचंय, त्यांना मनमुरात जगू द्या. कारण की ती माऊली सुखी तर आपण सुखी आहोत. कारण घरातली माऊली ज्या आनंदी असेल तेच घर पुढे जातं, तिथंच लक्ष्मी नांदते. काय वाटतं बरं, एकंदरीत महाराष्ट्रात कार्यक्रम करताय तुम्ही, आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यक्रम करताय, एकंदरीत कसं काय महिलांचा प्रतिसाद कसा वाटतो किंवा काय हवं आहे? नाही, शहरी भागात कार्यक्रम करत असताना तिथल्या महिलांना एक हे असतं, प्रॅक्टिस असते किंवा आनंद माहिती असते. तर ग्रामीण भागातली जी महिला पदर पडून देत नाही ती पण महिला स्वतःसाठी जगून घेते, डान्स करते, उड्या मारते. त्यातनं एक आनंद वाटतो कारण की या माऊलीच्या चेहऱ्यावरती
रोज शेतात राबणारी माऊली आहे, घरात घरचं काम बघणारी माऊली आहे, लोकांच्या शेतात कुरपणाला कामाला जाणारी माऊली आहे. त्यांना आनंद देण्याचा एक मला वेगळा आनंद आहे. तुम्हाला सुद्धा आनंद मावण्यात झाला होता. तुम्ही सुद्धा स्वतःहून एका आजीला बक्षीस दिलं की डोक्यावरून पदर नाही पडला. माझ्या जवळ मी 500 रुपयाचं बक्षीस दिलं. का दिलं की त्या माऊलीने उड्या एवढ्या मारल्या पण पदर फोडून दिला नाही. कारण की आम्हालाही छान वाटतं. आमची इच्छा काय आहे मध्ये प्रत्येक इथं आलेली स्टेजवर माझी माऊली, माझी बहीण आहे, आजी आहे, मावशी आहे. प्रत्येकामध्ये मी माझ्या माऊलीलाच पाहतो, आईला पाहतो, मावशीला, बहिणीला. पण त्यांना एक जगण्याचा आनंद यांच्या माध्यमातून द्यायला मिळतोय. आणि त्यामुळे मलाही जगण्याचा आनंद वाटतो की बाबा चला आजचा कार्यक्रम सक्सेस पार पडला. पुढे कार्यक्रम होणार आहेत, काय सांगाल, काय संदेश असेल आपला? बस असंच कार्यक्रमाला पाठिंबा द्या, कार्यक्रमाला येत चाला आणि भाऊंना एकदा संधी द्या. त्यांनी आज तुम्हाला संधी दिली आहे. ग्रामीण भागात कार्यक्रम करताना काय होतं माहिती आहे का, महिला लाजतात, परंतु असे ज्यावेळेस नेते असतात की माझ्या प्रत्येक बहिणीसाठी परवा हजारो महिलांनी राख्या बांधल्या त्यांना, काटेगाव, सावरगाव, 2-4 गावात. त्याच्यामुळं भाऊसारखा जर आमदार झाला तर या गावाचा अजून विकास होईल आणि बदल घडायला पाहिजे. आणि म्हणतात परिवर्तन ही काळाची गरज असते आणि जर अशा माणसाच्या माध्यमातून परिवर्तन घडलं तर चांगली आनंदाची गोष्ट आहे. माझा रिझल्ट तर 99% नाही, 100% फिक्स आहे की भाऊ येतील. क्रांतीनाना मळेगावकर हे सिने अभिनेते आहेत. खेळ पैठणीचा हा होम मिनिस्टर कार्यक्रम बेंबळी गावात पार पडलेला आहे आणि त्यांची मी तुम्हाला कार्यक्रम संपल्यानंतर प्रतिक्रिया दाखवलेली आहे. मी हुकमत मुलानी, बेंबळी, उस्मानाबाद, धाराशिव. कळलं का तुम्हाला? कळलं का? हो ऐका ना, तुम्ही मालिकाचं पुस्तक बघितलं आहे का? बघितलं का? आता जातो.
चलो रेडी उचल बांगडी चल रेडी दोघीला बाजूने बांगडी चला पुढच्या दोघीने येतं ना कोण आहे चल रेडी कळलं त्यांचं फोडायचं हा टाकलं तरी पण सांगतो चांगलं द्या महावीर चौघीला पण शिक्का मारा चौघीला पण बक्षीस घेऊन टाका 5 जणी ओके हा आता थांबा तुम्ही 5 जणी स्टेजवर थांबव त्यांना आता पाठवलं मालक आदरणीय ज्यांचा आजचा हा कार्यक्रम आपण साजरा करतोय त्यांना मी आता स्टेजवरती बोलवणार आहे आदरणीय अशोक भाऊ संताळे यांचा आपण आता स्टेजवरती आपण घेतोय भाऊ स्टेजवर येईपर्यंत जर कार्यक्रम आवडला असेल तर भाऊंना स्टेजवर येईपर्यंत तुम्ही दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवायच्या आणि जाताना सगळ्यांनी बक्षीस घेऊन जायचं सगळ्यांनी कळलं मला भाऊंना मोबाईलवर लावा सॉरी आले का रेडी भाऊ आपले अशोक भाऊ संकल्पना आवडली असेल कार्यक्रम आवडला असेल तुम्ही खरंच मनमुराद हसत असाल तर माझी एक इच्छा आहे पूर्ण करणार दोन्ही हात वर करून 10 सेकंद जोरदार टाळ्या भाऊसाठी वाजवा 10 सेकंद वाजवायचे आता आवाज पण काढायचा आवडलं का भाऊंना आपला करणार का भाऊंच्या पाठीशी उभं करणार शब्द पाळायचे भावना आमदार करायचे नक्की कोणाच्या हजर प्रश्न बळी पडायचे नाही समजलं भाऊना आमदार करायचं कोणाला यस धन्यवाद भाऊ एकदम फिट कार्यक्रम असलाय कुठेही असू द्या माझे क्लिअर कुठे गाव द्या महिलांनी सांगितलंय की भाऊंना मी भाऊ येईल तुम्हाला बोलायचं जरा भाऊ वहिनीने तर सांगितलंय भाऊंचा प्रचार पण मी करणार आणि भाऊंना आमदार करायची जबाबदारी आमची आहे कारण की कुठल्या जबाबदारी का आमच्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे पण माननीय श्री अशोकराव गद्दारे साहेब त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम भूमिकेचा गावात आणला लई दिवसापासून इच्छा होती आपण स्टेजवर जावं काहीतरी करावं पण असं पुढं स्टेज तरी झालंच नाही पण आज इथं आम्हाला असं वाटतं की आपल्या समोर बोलत नाही आपण एकटंच त्यामध्ये रमलो आणि खूप खूप मनाला आनंद होत आहे त्यासाठी भाऊंना आमदार करायचं यास दिलेला शब्द पाळा माऊली आणि मी त्यांच्याकडनं पण एक शब्द प्रत्येक गावात घेतलाय की तुम्ही आमदार करायला दरवर्षी 10 कार्यक्रम 10 गावाची कार्यक्रम घ्यायचे मी त्यांना पण शब्द घेतलेला त्यासाठी तुम्हाला आमदारचं बळ द्यावं लागेल तुम्हाला आमदार कोण हेच माहिती तुम्ही आमदार पाहिले का नाही
आमदारच बघायला नाही त्यांना मिळालेले. त्याच्यामुळं आम्हाला म्हणतात ना, याच भाऊनी एक भेट वस्तू द्या फक्त भाऊ शास्त्र अजून मला बोलायचे कसं वाटतं सांगा तुम्ही तर एकदम सांगा बोलायचं वाटतं का या त्यांना ते जिंकले सगळ्यांना काय बोलायचं बोला मी संधी नाही येस बोल बोल येस आणि भाऊ 2 मिनिटं बोलतील तो थोडं पाऊस वगैरे लावून हां पुन्हा असं चालू करू येस येस भाऊना फक्त विनंती भाऊ बोलत असताना 10 मिनिट सगळ्यांनी शांत राहून सहकार्य करा बोल तुमच्या लक्षात येईल मी आधी करून दाखवतो ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन काय ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन तर जगस्तीच्या पुढं उडी मारायची मळ्यात म्हटलं की मळ्यात चुकलं की समोरच्या खाळ्यात कळलं ना आणि लक्षात करू सुरुवात रेडी साईडा सगळेजण आता तुम्ही हसायला तयार झाला रेडी का वहिनी रेडी सगळ्या तुमची जाऊ मागं गेली का कसं तळ्यात पुढे मळ्यात मागे दोन्ही पाय बस टाकायचे साईडा शुभेच्छा रेडी तळ्यात खाली सोडा शिका वहिनी कसं दिसतंय बाया कसे वाटते रेडी मळ्या तळ्या मळ्या मळ्या आता ज्या पुढं आलं ते आवत होते पण एक डाव भुताचा एक चान्स ओके कळलं रेडी तळ्या मळ्या मळ्या तुम्ही डबल आल्या आता कधीचा हा का हिता जाऊ अशा हे सासूबाई सुनबाई पाठवली तुमची बिचारी अशी बघायला लागली दगड घाला मॅडम वहिनी ऐका ना बाय चला आता मी तुमच्या बरोबर वहिनी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे ओके करू सुरू रेडी तळ्यात बरोबर आता मी ज्यांच्या बाजूला उभे त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांचं सत्यनारायण जागरण गोंधळ झालं म्हणून समजून रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात रेडी झाली सोन्याची वेळी तुम्ही कुठं राहिलाय बरं बरं आणि साहेब कधी झालं आणि त्यांचं हां बरं 3 वर्ष झाले तुमच्या ताजं ताजं आहे बरं आणि कडे आता यांचा नंबर लागला हा होणार आहे लक्ष राहू द्या रेडी मळ्या लवकरच आहे ना बरोबर ना मला कसं कळलं तुझे मी कसं कळलं सांगा बरं मला कसं कळलं तुमचं लवकरच तुम्ही सांगा मला तुम्ही सांगितलंय का मला नाही ना मग कशी ओळख झाली त्यांची पाहुणे साहेब घरात झाले पहिलं कोणी प्रपोज केलं त्यांनी केलं काय म्हटले होते
ये मार ये काय म्हणले होते काय तर म्हणले असतील की ठीक आहे हा. तुम्ही लय माहिती आहे का काय म्हणले आप्पाचा विषय हार्ड आहे आप्पाचा फेवरेटचा हार्ड आहे म्हणले काय आप्पा म्हणले काय हा काय बरं, तुम्ही काय म्हणले मम्मीला विचारू सांगते जागा नाही बोलणार नाही बहिणी काय झालं म्हणता हा का लग्न त्यांचं होतं तुम्ही काय बनवले होते का बरं 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 जाऊ छान मिळालं का तुम्हाला घरी वाटते बोला ना लक्ष द्या त्यांच्याकडे मी त्यांना खाऊ पिवायला जावं तुमची जबाबदारी आहे तुम्ही खात असताना असं वाटायला लागेल बघा त्यांना बी खाऊ पिवायला जावं बिचारी मुलीसारखी माझ्या म्हणून काळजीने सांगते त्यांच्याकडे करून घेऊन जाऊन मस्त आरामात राहत जावं ओके शुभेच्छा बिग बॉस रेडी त्यांना घालव तुम्ही आता रेडी काय तुम्हा बघून तो माझा गेला तुम्ही धक्कन सावळा काय समजलं आणि ते आवडते म्हणजे त्यांनी बरं समजलं अरे सोपं नाही जमलं बरं पुन्हा एकदा रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे रेडी मळ्यात बरोबर आहे तळ्यात बरोबर आहे ना बाई तळ्यात तुम्ही घ्या अवघड आहे या. तुमचं कधी झालं काय प्रगती अगं माझ्या आई मी विचारलं काय प्रगती 6 वर्षात हे म्हणजे 2 मुलं झाली ती त्यांना विचारलं म्हणजे 6 वर्षात काय प्रगती केली तुम्ही 2 मुलं झाली काय तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दिल्या कशाला शुभेच्छा दिल्या त्या प्रगतीमुळे बाहेर काय शुभेच्छा प्रगतीला तुमच्या आता तुम्हाला दोघींना पण ठरवलं रेडी माया तळ्या माया तळ्या तळ्या आता काही भूज नाही करत मी गेटवर जाऊ का इथंच थांबू रेडी माया लक्ष द्या रेडी तळ्या बरोबर आहे ना माया बरोबर आहे ना माया रिचार्ज करून घ्या त्याला एक केलं नाही आता काही दिवस आहे ना आता घालू तुम्हाला रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या बसा ना बसा हा ना बिचारी राणी गेली सगळे गेलं त्यांना काही काय करायचं नाही म्हणजे उद्याच उडलाय बिचारीला पडल्या एवढ्या साडी भारी आहे बरं चकमक राजकाशी नाव आहे ना तुमचं माझी क्रांती आहे रेडी का तळ्या रेडी मळ्या मळ्या रेडी मळ्या हा रेडी साईराम तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या ए प्रॅक्टिस झाली तुमची आता मला तुम्ही घ्यायला लागलो तुम्ही सोपं नाही सांगू तुम्ही बरं आहे गुड बघा संध्याकाळी काय म्हणतात कुठला बी ब्रँड आला तरी काही फरक पडत नाही आणि ह्या ब्रँडच मिळणार नाही अजून
काय नाव आहे बरं तुम्ही अजून लक्षात ठेवा बरोबर आता झालं होतं तुम्हाला रेडी मळ्या कळ्या मळ्या कळ्या रेडी कळ्या रेडी मळ्या कळ्या कळ्या हां चल 100% वहिनी हां रेडी कळ्या स्पेलिंग सांगा ना बक्षीस देतो मी कन्फ्युजन कन्फ्युजन स्पेलिंग सांगा ते आमच्या एका माणसाला विचारलं कुठली हिरोईन आवडते तर मला जाकलीला फडणवीस कारण मला नाव लिहून दाखव नाही मला आलिया भट आवडते तर तसं झालं ते बिचारी कन्फ्यूज म्हणायचं नाव विसरून गेली रेडी हे तळ्यात हे म्हणायचं आहे रेडी का मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या सगळी मळ्या मळ्या द्या सांभाळतो फळ्या अजून कोणी वगैरे पाठवणार राजा का निघलं मला हां वही सावधान तळ्या 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 बरोबर तळ्या आता नाही बरोबर आता जाऊ आतमध्ये आहे बरं रेडी मळ्या मळ्या आदिवासी हिरोईन वापर करते केस सांगायला लागले मला रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या बरं असू दे. आता शेवटचं बघू म्हणजे बघू शांत समाजाने जिंकल्या एकदम बघू तुम्ही जाताय का ओके चल रेडी मळ्या मळ्या चल रेडी तळ्या तळ्या चल रेडी तळ्या आई तुला मोकळी झाली बिचारी बघ कधी एवढं हसले बाबा असतं आज कसं वाटतंय कधी वाटलं होतं तुमच्याकडे कार्यक्रम होईल युट्यूबला शिकवणं काय सांगाल धन्यवाद सांगितलं हा ओळखीचा कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचे आभार आहे तुम्ही त्यांना आमदार केलं की पुढच्या वर्षी पण ठेवणार आहे ते नक्कीच करणार का नाही सगळ्यांना मिळून सांगेल मी ओळख करायला तुम्हाला आत्ताच्या आमदाराचं नाव माहिती आहे का बघा मला तुमचा आमदार सुद्धा माहीत नाही त्याच्यामुळं बदल घडवा अशोक भाऊंसारखा आमदार निवडून द्या जेणेकरून तुमच्या भागाचा विकास करण्यासाठी पटतं का तुम्हाला पटतं तर काय वाजवा येस चल रेडी 5 बक्षीचं काढून घ्यावं का रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या सगळ्याच मुली जिंकल्या आता एक गाणं वाजवतोय गाणं ओळखलं की लगेच एक बक्षीस असेल काही प्रश्न विचारले तर उत्तर दिलं की बक्षीस असेल प्रश्न पहिला आजच्या कार्यक्रमाचे आयोजक त्यांचं नाव काय इथून सुरुवात करायचं तर भाग वेगळा आजचा कार्यक्रम कोणी ठेवला त्यांचं नाव काय हां बरोबर आहे बक्षीस आहे ना अशोक भाऊ जगताय त्यांना एक बक्षीस आहे प्रश्न पुढचा अशोक भाऊच्या माध्यमातून कुठल्या देवस्थानाला दर्शनाला घेऊन जातात किंवा दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये कुठे घेऊन जातात बरं हे नाही बाबा हा वैजनाथ परळी अजून कोण सांगेल बरं गेलं कोण होतं का तुमच्यातलं तू गेलती बरं हां का बरं तुम्हाला पण जायचं आहे बरं ओके आता एक होणार आहेत ना म्हणजे जे मी प्रश्न विचारतो ते घेऊन म्हणजे तुम्ही अजून एक प्रश्न आजचा कार्यक्रम भाऊंनी ठेवला आहे सांगाल भाऊंना हसून बघून अभिप्राय द्यायचा आहे ह्यांना एक बक्षीस दिला हे त्यांना तुम्हाला नाही तुम्ही कोण हो त्यांच्या नाही त्यांना द्यायचं मला हा ना बिचारायला बसून अरे ह्यांचं देखील हे पिस्तूल आहे ह्यांचं देखील या तुम्हाला पण बोलायचं आहे या वाईट शूट घ्या हां माननीय श्री अशोकराव भाऊ जगदाळे यांनी आम्हाला महिलांसाठी
आज त्यांनी तुम्हाला संधी दिली, तुम्ही सुद्धा त्यांना एकदा आमदार करा आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांना एक संधी द्या. त्यांना सोड देणार. आज भेट वाचला कार्यक्रम हा नाही इकडं त्या वहिनीनं पण एक भेट वाचतोय. अजून कोण बोलणार आहे का? कसं वाटलं आज या कार्यक्रमाला येऊन? इकडे माईक कॅमेरा इकडे. हा. मला या कार्यक्रमात येऊन खूप छान वाटलं. मी जेव्हा यांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघत होते तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की ते आमच्या गावामध्ये येतील आणि असं काम करताय. यांनी वैजनाथ परळीला महिलांना नेलं होतं. तर खरंच मला इथे येऊन खूप छान वाटलं आणि हसताना देखील खूप छान वाटलं, फ्रीली वाटलं. इथे कोणीतरी आहे जे आपल्याला महिलांना सपोर्ट करताय असं मला वाटलं. खरंच खूप मला छान वाटलं. अशोक भाऊसारखा माणूस आपल्याला झाला पाहिजे का? काय वाटतं तुला? हो, यांच्यासारखा माणूस आमदार झाला पाहिजे कारण याच्यामुळे आपल्या गावाचा खूप छान विकास होईल असे मला वाटते. क्या बात आहे, वा वा वा. मला पण असे वाटते. तुझे नाव काय? असे माझं नाव अक्षरा रवीन आहे. यस, धन्यवाद. हे असे वाटल्यामुळं असे बक्षीस तुम्हाला. यस. सय्यद अली. ऐका ना, बोला. मला असं वाटतंय का भरपूर जणांनी ओळखलंय. तुला पण असं वाटतंय? हो. मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय. हा, तुला कसं वाटतंय? मला असं वाटतं की आपण राहिलो. हो, चालतंय. थोडासा डान्स करून बघायचा. तुम्ही नाही, वहिनी छान दिसता वहिनी. चला ये. तुम्ही ये. अजून हे शक्य वगैरे नाही. खाली बाहेर पडो. ते पण बाहेर पडो. पाच पहिले बाहेर पडो. शोधा घरी. चल बाहेर. पहिले बाहेर पडो. सगळं टाकणार का तू? हां, कंटिन्यू करणार. सगळं नका टाकू, कॉपीराईट बसेल. वा, वा, वा. करणार आहे. या. पहिली का पडो. एका लाईनीत थांबा. सगळं टाकलं तर कॉपीराईट बसेल. न्यूजच्या हिशोबाने बाहेर चालणाऱ्याला पैसे नाही. सगळं टाकलं तर कॉपीराईट गाणं बसेल. कुठलं आहे? गाणं? टाकणार आहे कार्यक्रम. हा शो वेगळा. तसा नका टाकू. न्यूज गाणं न्यूज करून कुठलं आहे? टाकणार. गाणं सांगा. आवाज देऊन टाकतो ना त्याला. आवाज देऊन टाक. पण ते हे कुठे जे आपण टाकतच नाही. हे आहे कॉमेडी आहे आणि हे तुम्ही थोडं इन्स्टॉल पण टाकू शकता. थांबा थांबा. हां, हे गाणं कुठलं आहे? मुळीच नव्हतं रे नामात. तुझ्यासाठी काय झालं? मुळीच नव्हते रे काना. तुझ्यासाठी नव्हतं रे काना. केसावर गुंडी, केसावर भांडी. गाणं मुळीच नव्हते रे. भविष्याचा नाम. मुळीच नव्हते रे काना.
ये त्याला जर बॅटरीचा कट द्यावा आई भवानी तुझं कृपे पाऊस पावसाला मग मला सांगितलंय का अरे बापरे बरोबर झाली हा थोडं मुळीचं नव्हतं रे काना. धिन 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 तुमचा आवाज निघाल का गोरिया शिवण्या माझ्याकडून ह्यांना बक्षीस हित आहे मिस्टर येण्याचं मला एवढं हे बक्षीस द्यायचंय हे सर तुम्हाला काय वाटलं तुम्ही विटायला बसले काय नमस्कार कसं वाटलं याची संधी दिली तुम्ही आणि घराच्या बाहेर निघत ना भेटत जाऊ देत नाही काय करायला नसते पण आज कसं वाटतंय चांगलं वाटतं काय सांगायचं पुष्पा कसं वाटलं आज अशोक भाऊने आमदार करायचं अशोक भाऊला स्पीड बसलं काय वाजून सगळ्याचं हे सगळं असं तुम्ही काय निवड केलं तर सगळं होते हो तुम्ही जर ऐकलं काय करता नवं तुम्ही आमचं म्हणायला नाही चालेल आम्हाला विनोद येते मोडच येत नाही कुणी गेलं चाललं बाबा सोड मला येतो बरं डान्स करून जाऊया
तुम्ही ज्या किती वय आहे तुमच्या माऊली? 58. अयो काळ्या बाजूला राव एवढं जगू पण नाही आपल्याला माहित नाही. 58 वर्षाची माऊली. भरपूर माझ्या अंगात कल्लाय पण मी दाखवत नाही मला काय म्हणून. काय झालं? बरं मला काही दाखवत नाही. पण छान वाटलं माऊली. असंच आणि असंच वाटतंय बाबा एवढं वय झालंय पण मला पोरांनी काय जाईना माझी काय केलं. नाही असं आनंदात राहायचं. आयुष्य चांगलं आहे असंच लोक कोणी काही म्हणू द्या ठेवू दे की त्यांचं काम काय. काय लाखातली गोष्ट बोलले मटके म्हणजे किती सुंदर वाक्य बोलले माऊली की मटके या माऊलीला बक्षीस दिला का बळ बक्षीस दिला त्यांचा. येस ते दुसरीवाली पण पैसे नाही घेऊन अजून एक पैसे नाही घेऊन आणि अजून ह्या दोघींना पण 2 पैठणीसाठी देऊन टाकू. काय आवाज होत्या दोघींना काय केलं असं काही डान्स कर बघा. तुझे भेटण्या रूपाला मला सोडू नका तुझ्या भेटण्या रूपाला मला सोडू नका मनात झाकून पण ह्या माऊलीने पण छान डान्स केला पण डोक्यावर पदक नाही पडून दिला त्यासाठी काय नाही. आयुष्य छोट्याशा आयुष्यात मस्त जगायचंय. उद्या परवा कधीतरी मरायचंय. मग आले खाल्लं पिलं मेली काय सांगायचंय त्यापेक्षा आज संडे तेव्हा मी संधी मिळालं नवरा काय म्हणलं भाऊ 50% आरक्षण आहे काय म्हणलं 1500 महिना चालू आहे मला म्हणायचं आवाज नाही काढायचा. कारण मस्त स्वतःसाठी जगायचं. किती दिवस तुम्ही दुसऱ्यासाठी जगणार. येस संध्याकाळी पाय दुखाले काही नाही पण हे सगळे व्हिडिओ युट्यूबला येतात बरं का माझे. हा नाही पुन्हा म्हणतो हा बस काही पहिलं तुम्हाला कुठला कलर पाहिजे तुम्हाला हिरवा बघा. हा बरं सर ह्यांना गुलाबी द्या ह्यांना नवरा हिरवा द्या. या नाही माऊलीपासून न पाया ह्या माऊलीला त्यांना पण बक्षीस द्या. त्यांना माझ्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस द्या आजीला. काय वाजलं तुम्ही ह्या आजीला पैसे नाही जगाची 2च होत्या काही नाही तुमच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस माझ्याकडून आणि तो डब्बा. यस तुम्हाला ते